सर पोलीस भरती कधी होणार त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा, कारण आता आम्हाला काही सुचत नाही. आम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आणि आता आम्हाला एक टार्गेट पाहिजे, म्हणजे आम्ही योग्यरीत्या आमच्या ज्या काही चूक झालेल्या आहेत त्या सुधारू आणि यशस्वी होऊ. मित्रांनो, तुमची मागणी आणि डिअर पोलीस त्याच्यावर काम करणार नाही असं तर होणारच नाही. यूं ही हम राज नहीं करते सबके दिलों में, बस मशहूरी है डियर पोलीस नाम इस जहां में. जास्त डायलॉग बाजी झाली का? चला मुद्द्यावर येऊया. मित्रांनो, सध्या काय झालेलं आहे माहिती आहे का, सोशल प्लॅटफॉर्मवर आणि सोशल मीडियावर दोन प्रकारचे न्यूज आपण पाहतोय की एक असे तथ्य आहेत किंवा असे लोकांचं म्हणणं आहे की जी पोलीस भरती आहे ती आता 2 वर्ष तरी होत नाही, कारण मागील गेल्या 3 भरत्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मेगा भरती झाल्या आणि आता 2 तरी वर्ष म्हणजे 26 आणि 27 भरती काय होत नाही, भरती डायरेक्ट 2028ला जाते असं भरपूर लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी डिप्रेशन येते, कारण वय वाढत चाललंय ना, स्पर्धा वाढत चाललंय, वय वाढत चाललंय, खर्च वाढत चाललंय, जिंदगी झंडोत चाललेली आहे. आलं का लक्षात? आणि दुसरं जे तथ्य येत आहे सोशल मीडियावर ते आहे की आता ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच भरती प्रक्रिया सुरू होणार. बघा, जर असं पाहायला गेलं तर हे दोन्ही बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. आता खरं काय मी सांगतो. सर तुम्ही लय ज्ञानी आहे, तुम्हाला लय माहित आहे, असं नाही आहे मित्रांनो. आपण जे काय बोलतो ते अनुभवाच्या बेसिसवर बोलतो आणि मागील इतिहास पाहून किंवा पार्श्वभूमी पाहून बोलतो. मी 2014 पासून भरती पाहतोय. तुम्ही 2014 पासून भरतीचा कल पहा. प्रत्येक वर्षी भरती ही आलेलीच आहे. अपवाद आहे एक 2015चा आणि एक लॉकडाऊनच्या काळातले 2 वर्ष वाया गेलेले. ओके, ते पण भरती आलेली ती 2 वर्ष थांबून 21ला घेण्यात आली होती, म्हणजे 2019ची भरती. ठीक आहे, म्हणजे बघा 14ला मेगा भरती झाली, 15ला भरती झाली नाही, 16, 17, 18, 19 अशी भरती झाली. आता 19ची जी भरती आहे ती 20ला कोरोना आणि 21ला कोरोना असल्यामुळे घेतली नाही, तरी पण 21च्या सप्टेंबर महिन्यात घेतली आणि तिथून जी भरती आहे ती कंटिन्यू चालली. आता जो भरतीचा कल्चर आहे तो कसा आहे हो? भरतीचा कल्चर हा कसा आहे माहिती आहे का, जो वर्ष चाललेला आहे त्या वर्षाच्या शेवटला म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांच्या दरम्यान ॲडव्हर्टाईज टाकायची आणि त्यांची जी भरतीची प्रक्रिया आहे ती पुढच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान घेऊन टाकायचं. म्हणजेच आता जर आपण आपली मागची पार्श्वभूमी पाहिली तर यंदाची जी पोलीस भरती आहे ती 2026च्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकते, ॲड येणार. ओके, आणि जी भरतीची प्रक्रिया आहे ती आपली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे जसं होईल तसं. ठीक आहे, हाच कल्चर आता तुम्ही मागे काही वर्षापासून पाहताय आणि ह्याच कल्चर सध्या कंटिन्यू आहे. पोलीस भरती आणि अजून काही ठराविक अशा भरती रेग्युलर भरती आहे, बाकी तुम्ही भरती बघाल तर रेग्युलर भरती नाही. ओके, परंतु पोलीस भरती ही रेग्युलर आहे. म्हणजे मागील मी 10 वर्षापासून तरी पाहतोय, ते अपवादात्मक 2 वर्ष निघाले, बाकी 8 वर्षापासून भरती जी आहे ती कंटिन्यू आहे. मग सर 2026ला भरती होणार का? तर यस मित्रांनो, आपण जो या व्हिडिओच्या माध्यमातून एक अंदाज घेतलेला आहे तो ती भरतीची मागील पार्श्वभूमी या अनुषंगाने घेतलेला आहे. म्हणूनच नोव्हेंबर ते डिसेंबर 2026 या वर्षात भरतीची ॲड येईल आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2027 मध्ये होऊ शकते. आता एक मोठा प्रश्न आहे, सर कुंभमेळा याच्यामध्ये नड घालू शकते का? तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्टोबर महिना 2026 कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे आणि ते सप्टेंबर 2027 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच तब्बल 1 वर्ष हा कुंभमेळा चालणार आहे. म्हणजे 1 वर्ष कुंभमेळा चालला तर त्याच्यामुळे दुसरे काय ऍक्टिव्हिटी होणार नाही का हो? नाही ना, ऍक्टिव्हिटी होणारच आहे. कुंभमेळ्याला पोलीस भरतीची गरज असते. आता जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांची ट्रेनिंग 9 महिने सुरू होणार. 9 महिने तिकडे संपते, परत ट्रेनिंगला तर मुलं पाहिजे ना. का ट्रेनिंग सेंटर असे खाली ठेवणार का? नाही ना. मग त्यासाठी भरती घ्यावी लागणार आणि मुलं जे आहेत ते ट्रेनिंग सेंटरला पाठवले जाणार आणि ट्रेनिंग सेंटरची जी मुलं आहेत ती उचलून कुंभमेळ्याच्या भरती बंदोबस्तला पाठवले जाते.
आम्हाला देखील संधी मिळतील, इतरांना देखील संधी मिळतील. परंतु कुंभमेळ्यामुळे भरती प्रक्रिया लांबीला जाणार किंवा थांबली जाणार असं होणार नाही. एम आय क्लिअर? मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे. आता कोणाला विचारायची गरज नाही की सर पोलीस भरती होईल का? डॅम शो माय फ्रेंड्स, पोलीस भरती ही 2026 मध्येच होऊ शकते. परत एकदा सांगतो, होऊ शकते असा आपण प्राथमिक अंदाज देतो. कुठल्या बेसिसवर? मागील पार्श्वभूमीवर. नाही तर असं म्हणणार तुम्ही, सर डिअर पोलीस सरांनी सांगितलं पोलीस भरती होणार म्हणजे होणारच. असं नाही आहे. मी काही देव नाही आहे, एक माणूसच आहे सर्वसाधारण तुमच्यासारखा. बस काही अनुभवाच्या बेसिसवर काही तथ्य मांडत असतो. मला असं अनुभवायला आलेलं आहे की माझे जे तथ्य आहे ते 80 ते 90% खरेच ठरतात, 10% इथे तिथे होतात. सो त्या 80 आणि 90% लय पॉवर आहे. तुम्ही ते मानून आपली भरतीची जी तयारी आहे ती चालू ठेवू शकता. आता भरतीची तयारी कशी करायची, म्हणजे ग्राउंडची सुरुवात कशी करायची, लेखी कसं करायचं, अमुक कसं करायचं, तमुक कसं करायचं, कोणती अकॅडमी लावायची, कसं करायचं, कोणती बुक लिस्ट घ्यायची, मित्रांनो सगळे व्हिडिओ पुन्हा मी बनवणार आहे आणि स्मार्टली. ओके, त्याच्यात थोडंसं डिजिटल प्लॅटफॉर्म पण ॲड करणार. ओके, जेणेकरून आपले मागे ज्या चुका झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपला ग्राउंडचा स्कोर कमी आला, लेखीचा स्कोर कमी आला, तो येणाऱ्या भरतीत होणार नाही. आणि येणाऱ्या भरतीत आपण रुबाबामध्ये वर्दी घालणार 100%. हा प्रॉमिस स्वतःला पण द्यायचा आहे, आपल्या आईवडिलांना पण द्यायचा आहे आणि मला पण द्यायचं आहे बरं का. आता तुम्ही पाहतात भरपूर मित्र माझ्यासोबत सेल्फी काढतायत. बिफोर सक्सेस अँड आफ्टर सक्सेस असे आपले बरेचसे स्टोरीज आहेत. ओके, म्हणजे काय तर स्ट्रगलिंग टाइम सेल्फी अँड सक्सेस टाइम सेल्फी हे तुम्हाला देखील करायचं आहे. डिअर पोलीस सोबत सेल्फी घ्यायचा हा शब्द तुम्हाला द्यायचा आहे मला, आणि त्याप्रमाणे तयारी करायची आहे. संपूर्ण तयारीमध्ये मी तुमच्या सोबत आहे मित्रांनो. आधी पण होतो, गेल्या 3 वर्षापासून आहे आणि याच्या पुढे देखील असणार. आणि आपलं मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज नाही, कमेंट करून सांगू शकता. ओके, डिअर पोलीस मार्गदर्शन म्हणजे काय कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, जय हिंद, काळजी घ्या. आणि एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करतो, त्याची बस थोडीशी आतुरतेने वाट पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.